महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारत देशात जिजाऊ जन्मोत्सव हा मोठ्या आनंदोत्सवात साजरा होत आहे। मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा आणि या बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा हे जिजाऊ माँसाहेबांचं जन्मस्थळ हा जिल्हा जिजाऊ माँसाहेबांच्या नावाने ओळखला जाणारा जिल्हा आहे आणि आम्ही सर्व जिल्हावासी या ठिकाणी भाग्यवान आहोत की आम्ही त्यांनी जन्मलेल्या या जिल्ह्यात या ठिकाणी आमचा वास्तव्य खामगाव शहरामध्ये आहे। आज यावर्षी खामगाव शहरातून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त राजमाता जिजाऊ अहिल्या सावित्री संस्कार ज्योत यात्रेचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। ही संस्कार ज्योत यात्रा या ज्योतीच्या माध्यमातून इथून खामगाव शहरातून अमलापूर चिखली मार्गे देऊळगाव राजा सिंदखेड राजा या ठिकाणी पोहोचणार आहे। या संस्कार यात्रेचा एकच उद्देश आहे की आपण पाहता राजमाता जिजाऊ माँसाहेबा या स्वराज्याच्या संकल्पिका होत्या। त्यांनी जर संकल्पच घेतला नसता हे स्वराज्य आपल्याला पाहावयास मिळालं नसतं। या जिजाऊ माँसाहेबांनी जो संकल्प घेतला त्या संकल्पनातून स्वराज्य निर्माण झालं आणि मराठा साम्राज्याचं आधिपत्य मराठा साम्राज्य सांभाळण्याचं काम या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सांभाळलं। त्यानंतर याच वारसा पुढं महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने चालवला। या महापुरुषांचे या कर्तबगार रणरागिणींचे कार्य त्यांनी जो इतिहासाला प्रेरणादायी असं कार्य केलं, समाजाला प्रेरणादायी असं कार्य केलं आणि समाज प्रबोधनाचं जे कार्य केलं हा कार्याचा वसाच आज या ठिकाणी या संस्कार ज्योत यात्रेच्या माध्यमातून आम्ही जनमानसात घेऊन जात आहे। त्यांनी समाजाकरता समाजहिताकरता जे कार्य केले ते कार्य जोपासले गेले पाहिजे। त्यांनी जे संस्कार जी संस्कृती आणि जी संकल्पना जनहिताची संकल्पना आमच्यासमोर मांडली त्याच जनसंकल्पनेने त्याच त्यांच्या लोकहितवादी संकल्पनेने ह्या संस्कार यात्रेच्या माध्यमातून घराघरापर्यंत त्यांचे विचार आणि कार्य पोहोचवण्याचा मानस या संस्कार यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही संकल्पित केलेला आहे।